काय सांगशील बाळा, तुझं नाव सांग. माझं नाव अन्वय सुमित धोपाटे. बरं, आता आज या ठिकाणी तुम्ही एक छान नाटक सादर केलेलं हां. आहे. एक आदिवासींविषयी एक तुम्ही सकारात्मक संदेश आज एका नाटकाद्वारे दिला आहे. तर नक्की काय संदेश तुझ्या भाषेत काय सांगू शकशील? खरं तर आपण म्हणजे आपल्या देशाला जेव्हा स्वातंत्र्य मिळालं त्या स्वातंत्र्यामध्ये फक्तच आपल्या काही वीरांचाच नव्हता तर आदिवासींचाही सहभाग होता, ते सांगण्याचा प्रयत्न केला. बरं, तर याची तयारी तुम्ही कशी केली? तू कितवीला आहेस आत्ता? मी आत्ता 7वी मध्ये शिकतो. बरं, आणि आता हे जे विद्यार्थी कितवीपर्यंतचे आहेत? ते 6वीपासून ते 9वीपर्यंतचे सगळे विद्यार्थी आहेत. बरं, काय सांगशील तू? तुझं नाव सांग. माझं नाव वेदांत प्रकाश तांदळे. बरं. आम्ही इथं आदर्श विद्यामंदिर शाळेमध्ये शिकतो, तळेगाव दाभाडे येथे. बरं. आणि आजकाल आपण इथे झालेल्या बालनाट्य स्पर्धेमध्ये आम्ही सहभाग घेतलेला. त्याच्यामध्ये आमचं जे नाटक होतं त्याचं नाव होतं कण कण में भारत बसता आहे. म्हणजे आपला जो भारत देश आहे तो फक्त काही शहरांमध्ये किंवा मॉल्स ह्याच्यामध्ये बसलेला नसून तो खेड्यापाड्यांमध्ये आणि जे आपले जंगलात आणि ते आदिवासीचे पाड्या असतात त्यांच्यामध्ये तिथं बसवलेला असतो. आपलं जेव्हा स्वातंत्र्य युद्ध झालं त्याच्यामध्ये आपण फक्त काही ठराविक म्हणजे जे सेनानी होते त्यांचंच नाव आपल्याला माहिती किंवा त्यांच्याबद्दल आपल्याला माहिती माहिती. बरं, आपल्या भारताला स्वातंत्र्य मिळाल्यामध्ये आदिवासी पाडे म्हणजे त्यातले जे आदिवासी त्यातले मुख्य म्हणजे आपलं बिरसा मुंडा सांगता येईल त्यांच्याबद्दलही नाटक होतं. आणि या नाटकातून आम्हाला असा संदेश देता येतो की म्हणजे सगळ्यांना सांगता येईल की म्हणजे आता जी आम्हाला माहिती भेटली ती समाजाला पुरवता येईल. बरं, आता हे जे तू पारंपरिक पोशाख किंवा एक आदिवासी समाजाचा आपण पोशाख केलेला आहे, नक्की तू पोशाख कुठून आणला आणि काय कशी तयारी केलीस? म्हणजे आम्ही ते मोबाईलवर नेटवर्कवरून म्हणजे आम्ही तिथं झारखंडच्या आदिवासी पाड्यामध्ये गेलो होतो. बरं. तिथं सर्च केलं आणि त्यांच्या पोशाखावरच हे ठरवलं. बरं, हा जो पोशाख आणला कुठून? आता टोपावरती डोक्याला असो किंवा एक धोतर असो? घरातच घरचं. ओके, थँक्यू.